बजेट 2026-27 कुणाला काय मिळालं? 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर झालेलं केंद्रीय बजेट म्हणजे विकसित भारताचा रोडमॅप आहे की सर्वसामान्यांची कसोटी? या बजेटमध्ये तुमच्या खिशासाठी नेमकं काय आहे? चला पाहूया अगदी सोप्या भाषेत. करदाते आणि मध्यम वर्ग. प्लस पॉइंट. नवीन कर प्रणालीत करमुक्त मर्यादा 4 लाखांपर्यंत वाढली. वजावट. पगारदारांसाठी स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ होण्याची दाद, ज्यामुळे हातात अधिक पैसा टिकेल. मायनस पॉइंट. जुन्या कर प्रणालीत फारसे बदल नाहीत, त्यामुळे बचत करणाऱ्यांची निराशा. शेतकरी. प्लस पॉइंट. कृषी कर्जाचे उद्दिष्ट 32.50 लाख कोटींवर. डिजिटल कृषी पायाभूत सुविधा आणि हवामान अनुकूल बियाणांवर भर. मायनस पॉइंट. खतांवरील अनुदानाची वाढती मर्यादा आणि हमीभावाबाबत अधिक ठोस तरतुदींची अपेक्षा अद्याप पूर्णतः समाधानकारक नाही. महिला. प्लस पॉइंट. महिला शेतकऱ्यांसाठी विशेष पतपुरवठा योजना. स्वयंसहायता गटांसाठी लखपती दिदी योजनेची व्याप्ती वाढवली. प्लस पॉइंट. महिलांच्या मालकीच्या MSME साठी मुद्रा कर्जात सवलत. विद्यार्थी आणि युवकांसाठी प्लस पॉइंट. 10 लाख युवकांसाठी इंटर्नशिप योजना आणि एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट अंतर्गत कौशल्य विकासासाठी मोठा निधी. प्लस पॉइंट. शिक्षणासाठी स्वस्त शैक्षणिक कर्जाची सुलभ उपलब्धता. उद्योजक आणि MSME व्यावसायिकांसाठी प्लस पॉइंट. सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी 10,000 कोटींचा ग्रोथ फंड. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष हब. व्यवसाय सुलभतेसाठी अनेक जुने कायदे शिथिल. बजेटचे प्लस आणि मायनस विश्लेषण. पायाभूत सुविधा. संधी. रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड खर्च. आव्हाने. प्रकल्प पूर्ण करण्यास लागणारा वेळ. महागाई. संधी. मध्यम वर्गाला टॅक्स सवलतीतून दिलासा. आव्हाने. इंधन आणि खाद्यतेलाच्या दरांबाबत ठोस घोषणांची कमी. आरोग्य. संधी. 10 नवीन अलाइड हेल्थ संस्था. आव्हाने. GDPच्या तुलनेत आरोग्यावरील खर्च अजूनही कमीच. तर हे होतं बजेट 2026-27चं वेगवान विश्लेषण. तुम्हाला हे बजेट कसं वाटलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. या विषयावरील सविस्तर आणि रोखठोक विश्लेषण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वन किंग मेकरला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.